लढाई करायला आलो तर इथे ही परिस्थिती राहिली तर लढाई जिंकणार कशी आपण पुढची? आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित सर्वात सन्मान्य आदरणीय सर्व नेतेगण, सर्वांची नाव आता घेणार नाही, उपस्थित सर्व माझे लढाऊ आदिवासी बांधव आणि भगिनींनो, खरं म्हणजे 2013 पासून, त्याच्यापूर्वी झालं असेल कदाचित, मला त्याची काही एवढी कल्पना नाही, जसं ब्रॅन भाऊने सांगितलं, गावित साहेबांनी सांगितलं, परंतु 2013 पासून हे आरक्षणचे मुद्दे फार पुढे यायला लागले. कारण 2014ची निवडणूक जिंकायची होती ना भाजपला. तुम्हाला माहिती आहे ना, भारतीय जनता पक्ष म्हणजे दोघां भावांमध्ये कशी डोकी फोडता येईल हे राजकारण त्यांच्याकडे जास्त आहे. आणि म्हणून 2013 पासून हे सुरू झालं. धनगर समाजाने आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला. त्याचा उल्लेख इथे झाला की त्यावेळेस आपल्या आदिवासी समाजाचे नेते प्रणेते काळूराम काका यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस सर्व पक्ष आपण एकत्र आलो होतो आणि धनगरांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात नाही, या देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा भाऊ बांधव आहे.